डीपीची नाव नाही फायनल झाली. मान्य महापौर, पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे. पाण्यावरचा विषय घ्या. हा विषय एवढा महत्वाचा नाहीये. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीचा विषय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या संदर्भातील निर्णय पुन्हा एकदा तहकूब केल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ घातला. संतप्त नगरसेवकांनी थेट महापौरांच्या डायस समोर धाव घेत दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतलं. या प्रकारामुळे महापालिकेतील भाजपची अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. पक्षीय बलाबलनुसार यामध्ये भाजपचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य नियुक्ती केले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील 3 नावांची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांचे अर्जही रीतसर प्रशासनाकडे सादर केले आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे त्यांच्या 7 जागांसाठी नावे निश्चित होऊ शकलेली नाहीत. स्वतःची नावे ठरत नसल्याने भाजप पूर्णपणे विषयच वारंवार पुढे ढकलत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. सर्वसाधारण सभेत नगरसेवक विनोद नडे यांनी या विषयाचे वाचन सुरू करताच सत्ताधारी भाजपकडून हा विषय पुन्हा तहकूब करण्याचे संकेत मिळाले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी भाजपच्या या कार्यपद्धतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले. ते म्हणाले, पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. मग पिंपरी चिंचवडमध्येच ही अडवणूक का केली जात आहे? आमची नावे वैध ठरली असताना केवळ भाजपमधील अंतर्गत वादामुळे आम्हाला का ताटकळत ठेवले जात आहेत? एखाद्याचे नाव बदलण्यासाठी सत्ताधारी अशा प्रकारे दबाव टाकू शकत नाही. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर जमा होत भाजपच्या धोरणांचा निषेध केला. सभागृहात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाल्याने काही काळ कामकाज विस्कळीत झालं होतं. गोंधळ वाढल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या सदस्यांची समजूत काढताना त्यांनी भाजपमधील अंतर्गत पेच मान्य केला. महापौर म्हणाले, भाजपमधील 7 पैकी 6 नावांवर एकमत झाले आहे. मात्र अद्याप एका नावावरून निर्णय होणे बाकी आहे. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून फक्त एका नावाचा पेच सुटल्यानंतर पुढील बैठकीत हा विषय नक्कीच मंजूर केला जाईल. महापौरांच्या या खुलाशामुळे भाजपमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी किती मोठी ओढाताण सुरू आहे हे स्पष्ट झालंय. सत्ताधारी पक्षातील विविध गट आपापल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी आग्रही असल्याने हा तिढा सुटायला तयार नाही. दुसरीकडे या विलंबामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट असून प्रशासकीय कामकाजात आणि राजकीय प्रतिनिधित्वात यामुळे अडथळा येत असल्याची भावना व्यक्त केली जातीये. पुढील सभेत तरी या नियुक्तीला मुहूर्त लागणार की पुन्हा तहकुबीचे राजकारण रंगणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड.